जबरदस्तीचे लग्न भाग 19. तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेत मी तुझ्यासोबत असेल राज, तुझी जीवनसंगिनी म्हणून. फुलातही आणि काट्यातही तुझा हा स्वप्नांचा प्रवास आपण दोघांनी सोबत पार करूया. नंदनी त्याच्या चेहऱ्यांकडे पाहत मनातच बोलली आणि ते छातीवर चेहरा रब करून झोपेच्या अधीन झाले. जेजुरीहून आल्यानंतर 2-3 दिवस असेच गेले. राज त्यांच्या ऑफिसच्या कामात आणि नंदनी कॉलेजमध्ये व्यस्त झाली. त्या दिवसापासून राजने हनीमूनचे नावही काढले नव्हते की साधी किस दे म्हणूनही तिच्या मागे लागलेला नव्हता. नंदनीला त्याचं खूप कौतुक वाटलं होतं. नंदनीचा पूनमला आणि आईला मात्र रोजचा कॉल असायचा. त्याच्या विना तिलाही आता करमतच नव्हते. कॉलेजवरून आली की आईच्या हातचा गरम चहाची तिला खूप आठवण येत होती. पूनमच्या घरात वहिनी वहिनी म्हणून हाका मारून तिच्या दिवसभरातील छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करणे ती मिस करत होती. फोनवर बोलणे होत असेल तरी त्यांची घरी खूप कमतरता भासायची. आई, पूनम, सागर यांच्यामुळं घर भरल्यासारखं वाटत होते. सागरचा तसा अधूनमधून कॉल असायचाच, पण आता त्याचा एक्झाम सुरू असल्याने तिनेच त्याला अभ्यासावर जास्त लक्ष द्यायला सांगितलेले होते. शुभम म्हणाला, काय मग सेठ, कशी चालू आहे मॅरिड लाईफ? शुभम राजच्या टेबलजवळ येत बोलत होता. राज म्हणाला, शुभम तू कधी आलास गावावरून? शुभम म्हणाला, काय आत्ताच सकाळी घरी पोचलो आणि आता ऑफिसला आलो. राज म्हणाला, गावाकडच्या जमिनीचे काम झाले का मग? त्यासाठीच गेला होतास ना तू? शुभम म्हणाला, नाही, अजून नाही झालं. वेळ लागेल त्याला. त्या जमिनीसाठी एवढे वाद झालेत की ते सोडवता सोडवताच नाकीनऊ आलं. एवढे दिवस तिकडे राहूनही जमीन मिळालीच नाही. राज म्हणाला, मिळेल शुभम, धीर धर थोडा. शुभम म्हणाला, बरं माझं जाऊ दे, तुझे गाल जास्त दुखले तर नाही ना? माझे गाल का दुखतील? राज गोंधळून शुभमला म्हणाला. शुभम म्हणाला, अरे वहिनी, एवढ्या जोरात दोन्ही गालात लावल्यावर दुखणार नाही म्हणजे नवलच झालं ना, म्हणून विचारले. शुभम त्याला चिडवत हसत बोलत होता. राज म्हणाला, काय? शुभम म्हणाला, वहिनीने तुझ्या गालात लावून दिल्या तेव्हा पाहिले होते मी. असंच म्हणजे तुला मी म्हणत होतो डिवोर्स पेपर साईन करायच्या आधी वहिनींशी बोल, पण नाही, तुला तर संत बनायचं होतं ना. म्हटलं घे आता, पण काही म्हण, वहिनींची लव कॉन्फरन्स स्टाईल खूप आवडली हा आपल्याला. शुभम पुन्हा त्याला चिडवत बोलत होता. राज म्हणाला, तू त्या दिवशी तेथेच होता? शुभम म्हणाला, हो, किती वेळपर्यंत होतो. राजला वाटलं त्याने त्याचा किस सीन पाहिला की काय. शुभम म्हणाला, टेन्शन घेऊ नकोस, तुला जोरांच्या 2 बसल्यावर मी तिथून निघून आलो होतो. शुभम हसत बोलला, तसंही जे मेन होतं ते मी पाहिलंच होतं आणि बाकीचं मला माहिती होतं. तेव्हा मला आईचा कॉलही आला होता म्हणून मी तिथून लवकर निघालो. तसा राजने श्वासच सोडला. त्याने बाकी काही पाहिलं नाही हे ऐकून त्याला बरे वाटले, पण त्याने नंदनीला त्याला गालावर चापट मारताना पाहिलं हे ऐकून त्याला शुभमच्या तेथे उपस्थित असण्याचा रागच आला. राज म्हणाला, होते असते कधी कधी, फक्त तू ते कोणाला सांगू नकोस. राज त्याच्या हातातील फाईलवर उगाच नजर वळवत बोलत होता. शुभम म्हणाला, काय ते? शुभम मुद्दामच म्हणाला. राज म्हणाला, तेच जे नंदनीने. शुभम म्हणाला, वहिनीने काय? राज त्याच्याकडे रागाने पाहत होता. शुभम म्हणाला, बरं नाही सांगत कुणाला, पण माझी एक अट आहे. राज म्हणाला, कसली अट? राज चेहऱ्यांवर आट्या पाडून म्हणाला. शुभम म्हणाला, आता मला लवकर काका बनवायची खुशखबर दे. मी मग कोणाला सांगणार नाही, फक्त तुझे मुलं मोठे झाले की त्यांनाच सांगेल. शुभम हसत बोलत होता. शुभम राज चेहऱ्यांवर रागीट भाव आणत राज म्हणाला, काय शुभम, आधी मीच पप्पा बनलो असतो, पण माझं लग्न झालं नाही ना म्हणून तुला बोलतोय. आता मला लवकर एक लहान बाळ हवंय जे मला काका काका बोलेल. नाही काका नाही, त्याला मी अंकल म्हणून हाक मारायला सांगेल. आणि मग मी? राज म्हणाला, सर तुम्ही येथे काही काम होतं का? राज शुभमच्या मागे पाहत म्हणाला, सर. शुभमची दातखडीच बसली. शुभम म्हणाला, आय एम सॉरी सर, मी आता माझ्या जागेवरच जात होतो. शुभम हडबडीत बोलला आणि मागेही वळून न बघता सरळ त्याच्या जागेवर जाऊन बसला. पण जागेवर बसल्यावर सर त्याला दिसलेच नाही. तसा तो रागात राजकडे बघत होता. राजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कामांवर लक्ष केंद्रित केले. इकडं माझ्या पहिलाही हनीमूनचा पत्ता नाही आणि याला इथे काका बनायचं. राज मनातच, पण काही केलं त्याच्या मनातून शुभमचे शब्दच जात नव्हते. नंदनी यार, अजून किती दिवस वाट पाहायला लावशील? राज मनातच पुटपुटला.
नंदनी ही माझी मावशी बाबा गेल्यावर खूप दिवस होती आमच्याकडे. माझ्या आईला मला खूप धीर दिला हिने. आमचं जेवणाकडेही लक्ष नसायचं तेव्हा स्वतः स्वयंपाक बनवून आम्हाला जबरदस्तीने खाऊ घालायची. राज मावशीविषयी सांगत होता. आजचा त्याच्या लग्नाचा अल्बम आलेला होता. तो येताच नंदनी उत्सुकतेने त्यातील एक एक फोटो पाहत होती. त्याचे नातेवाईक, मामा मामी, बहिणी सर्वांविषयी ती त्याला विचारत होती. ही त्यांना लग्नात भेटली असली तरी तेव्हा तिने चेहरावर करून त्यांच्याकडे पाहिलेही नव्हते. त्यावेळी ती त्या मनस्थितीतच नव्हती. कसंही करून तिला हे लग्न होऊ नये असंच वाटत होतं आणि झालं तरी तिला ते टिकवायचं कुठं होतं. म्हणूनच त्यांच्या नातेवाईकांविषयी जाणून घेण्यातही तिला तेव्हा काहीच रस नव्हता. नंदनी म्हणाली, आपला हा फोटो बघ किती छान आलाय ना. उत्सुकतेने त्याला तो फोटो दाखवत बोलली. अखेर तिला जसा फोटो हवा होता तो मिळालाच. अल्बममध्ये बऱ्याचशा फोटो दोघांच्याही चेहऱ्यांवर स्माईल नव्हती आणि एखादा दुसरा फोटोत असली तरी ती कॅमेऱ्यांच्या अथक प्रयत्नाने ओढून ताणून आणलेली स्माईल होती. पण त्या फोटोमध्ये दोघांचीही नॅचरल स्माईल दिसत होती. कदाचित त्यावेळीच असा काही इन्सिडेंट झाला असावा की नकळतपणे दोघांच्याही चेहऱ्यांवर हसू फुलले आणि तोच क्षण फोटोग्राफरने चपळाईने कॅमेऱ्यात कैद केला. राज म्हणाला, छान आहे. चला कमीत कमी एकतरी फोटो आपली खरीखुरी स्माईल आहे म्हणायची. असाच अल्बम पाहत खूप वेळ निघून गेला. राज म्हणाला, नंदनी झोपायचं नाही का? खूप वेळ झालाय ना. किती वेळा तेच ते फोटो बघणार आहेस? आता बाकीचे फोटो उद्या बघ. नंदनी म्हणाले, तू झोप, मी झोपते थोड्या वेळाने. नंदनी अल्बम पाहतच बोलली. राज म्हणाला, उद्या कॉलेज आहे ना नंदनी, झोप लवकर. उद्याही बघता येतं ना ते. तो तिच्या हाताचा अल्बम घेत बोलला. नंदनी म्हणाली, पण मला आता पाहायचं आहे ना. राज म्हणाला, तुझा आता 2 वेळा पाहून झालाय आणि हा तू तिसऱ्यांदा बघत आहेस. नंदनी म्हणाली, मग काय झालं? मी आधी नीट नव्हता ना पाहिला, आता नीट बघते. आता उद्या बघ. राज अल्बम साईड टेबलवर ठेवत बोलला. नंदनी म्हणाली, पण राज म्हणाला, झोप नंदनी. राज पायथ्याशी असलेलं पांघरून घेत बोलला. मग नंदनी ही गुपचूप पांघरून शिरून झोपायला पडली. आता तो काहीच करून अल्बम पाहू देणार नाही एवढे तर तिने त्याला ओळखलेच होते. दुसऱ्या दिवशी काहीतरी खास होते. नंदनीला माहीत नाही पण का खूप खुश होती. नुसताच आईला आणि पूनमला कॉल करून झाला होता. बाबांनाही कॉल करून बघितला पण त्यांनी नेहमीप्रमाणे उचललाच नाही. तिने एक सुस्कारा टाकला आणि सगळे काम आवरायला लागले. राजने आणि तिने सोबतच नाश्ता केला. तुला कॉलेजला नाही जायचं का आज? तिची कॉलेजला जायची तयारी दिसली नाही म्हणून राजने विचारलेस. नंदनी म्हणाली, जायचं आहे पण थोडं लेट जायचं आहे. राज म्हणाला, लेट का? किती प्रश्न पडतात त्याला. नंदनी मनातच म्हणाली. नंदनी म्हणाली, बस असंच. आज जास्त काम नाही कॉलेजमध्ये. स्टुडंटची एक्झामसुद्धा नाही. राज म्हणाला, पण तरी लवकर जात जा. कॉलेजच्या लायब्ररीमध्ये बसून तेवढाच अभ्यास होईल तुझा. नंदनी म्हणाली, घरी पण होतो ना माझा अभ्यास. राजने हुंकाराशिवाय काहीच प्रश्नोत्तर दिले नाही. कारण त्याला माहीत होतं तिच्याशी वाद घालून अर्थच नव्हता ना. थोड्या वेळाने राज ऑफिसला निघून गेला. तो गेल्यावर नंदनीने रूम आणि घर आवरून स्वच्छ आणि नीटनेटकं केलं. नंतर तीही स्कूटी काढून घराबाहेर पडली. राजने दुपारी एकदा नंदनीला कॉल केला पण तिने रिसीव्ह केलाच नाही. नंतर करू म्हणून त्यानेही मग कामावर लक्ष दिले. आज संध्याकाळी राज जरा उशिराच ऑफिसवरून आला होता. घरी आल्यावर दरवाजा उघडलाच होता आणि पूर्ण घरात अंधार होता. राजने नंदनीला हाक मारली पण नंदनीचा रिस्पॉन्स आला नाही. त्याने तिला पुन्हा हाक मारली. राजला आता काळजी वाटू लागली. त्याने पटकन मोबाईल काढून नंदनी कॉल लावतच होता की पूनम म्हणाली, हॅपी बर्थडे दादा. अचानक ओरडण्याचा आवाज झाला आणि त्यांच्यासोबत सर्व लाईट ऑन झाले. राज तर त्यांना अशा प्रकारे पाहून हँगच झाला होता. पूनम म्हणाली, दादा. राज म्हणाला, सागर. पूनम आई तुम्ही कधी आलात? राज भानावर येऊन सागर म्हणाला, कधीचेच आलो आणि किती वेळपासून वाट पाहत आहे तुझी. बर्थडेच्या दिवशी तर लवकर यायचंच ना दादा. पूनम म्हणाली, हो ना, वहिनी किती वाट पाहत होती तुझी. तुला माहीत आहे का? राज म्हणाला, नंदनी कुठं आहे ती? त्याने भानावर येऊन आजूबाजूला पाहिले तर पूर्ण हॉल स्पेशल बर्थडेसाठी डेकोरेट केलेला होता. सेंटर टेबलवर एक छान केक ठेवून त्यांच्याही भोवती डेकोरेशन केलेलं होतं. त्याला मंगलाबाईच्या मागे नंदनी दिसली. एक सुंदर आणि सिंपल ड्रेस परिधान केलेले हे सर्व.
राज बोलतच होता की मंगलाबाई म्हणाली, तुझा वाढदिवस होता, मग साजरा नको का करायला? तुला सांगितलं असतं तर तू करूच दिला नसता, म्हणून हे सर्व करावं लागलं. तुला तर आज तुझा वाढदिवस आहे हेही लक्षात नसेल. पूनम म्हणाली, आणि दादा, तुला माहीत आहे ही सर्व आयडिया वहिनींची होती. त्याने नंदनीकडे पाहिलं, जी त्याच्याकडे पाहत होती, अगदी प्रेमाने. त्याला तर लक्षातही नव्हता त्याचा आज बर्थडे आहे ते. कधी सेलिब्रेशन केला नाही तर कसा लक्षात राहील त्याच्या? घरच्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता तो स्वतःलाही विसरून गेला होता. सकाळी सागर, पूनम त्याला विश करायचे आणि आई वाढदिवसांच्या त्याला टीका लावून गोड पदार्थ बनवायची. बस एवढेच त्याचे बर्थडे सेलिब्रेशन. यापुढे त्यांना काही करू दिले नव्हते. काही करायचा प्रयत्न केला तर आधी अभ्यासाकडे लक्ष दे, हा त्याचा नेहमीचा डायलॉग होता. सागर म्हणाला, चल दादा, आता लवकर केक काप, मला खूप भूक लागलेली आहे. सागर, तुझी एक्झाम? तो बोलतच होता की सागरने पटकन जाऊन त्याच्या हाती चाकू थांबवला. सागर म्हणाला, दादा, बाकी सर्व नंतर बघूया ना, आधी केक काप प्लीज. राजजवळ आता इलाज नव्हता. त्या सर्वांची एवढी तयारी आणि उत्सुकता पाहून त्याचा हिरमोड करणे योग्य वाटले नाही. त्याने सागरच्या हातून चाकू घेतला आणि सेंटर टेबलवर असलेल्या केकजवळ आला. नंदनीने पटकन त्यावरील मेणबत्त्या लावल्या. त्याने त्या फुंक मारून विझवल्या. सागर आणि पूनमचा हॅपी बर्थडे सॉन्ग सुरू झालं. हे सर्व त्याला बालिश वाटत असलं तरी ते पाहून त्याला बाबांची आठवण झाली होती. बाबा लहानपणी असाच तर त्याचा वाढदिवस साजरा करत होते. त्याचं मन भरून आलं. मंगलाबाईंनीही यावेळेस त्याच्या बाबांची खूप कमी जाणवत होती. राजची मनस्थिती त्यांच्याशिवाय आणखीन कोण जाणू शकत असतं? सागर म्हणाला, दादा, कसला विचार करतोय? केक काप ना. हो हो, तो स्माईल करत बोलला आणि त्याने केक कापला. त्याने तो केक घेऊन सर्वात आधी आईला भरवला, नंतर पूनम, सागर आणि शेवटी नंदनी तेही त्याच केकमधील छोटासा तुकडा घेऊन त्याच्या समोर गेला. तो खाताना त्याने तिच्या डोळ्यात आरपार बघत हलकेच तिच्या बोटांना दातात पकडले. तशी तिच्या सर्वांगातून गोड शरीराशी वाहून गेली. तिने पटकन त्याला केक खाऊ घालून हात बाजूला केला आणि डोळ्यातील त्याला दटावले. तसा तो गालातच हसला. सागर म्हणाला, दादा, आता मी केक खाऊ का? पूनम म्हणाले, सागर, तो केक दादासाठी आहे. पूनम रागातच बोलली. राज म्हणाला, खा सागर. आई, पूनम, नंदनीलाही दे, एकटाच खाऊ नकोस. तसंही मला केक आवडत नाही. सागर म्हणाला, तुला वाटते का दादा मी एकटा खाईल ते? असे एकटं खाण्याच्या माझ्यात गुणच नाही. सागर केकचे तुकडे करायला चाकू घेत बोलला. मंगलाबाई आणि नंदनीही केक नको म्हणून बोलल्या. त्यामुळे सागरने त्याचे 2च पीस केले. त्यात केकचा 75% हिस्सा त्याचा होता आणि बाकीचा 25% पूनमचा. त्याने तो पीसचा तुकडा पूनमला दिला. पूनम म्हणाली, हा काय प्रसाद वाटत आहेस का तू सागर? पूनम रागाने बोलली. सागर म्हणाला, प्रसाद नव्हे बालिके, केक आहे. तुला खायचा असेल तर घे, नाहीतर मला पूर्ण खायलाही हरकत नाही आहे. पूनम म्हणाली, सागर, मला अर्धा केक हवाय त्यातला, समजलं? सागर म्हणाला, नाही, पूर्ण केक मीच खाणार. अखेर माझ्या स्वीट अँड लवली वहिनीने बनवलाय. पूनम म्हणाली, मग माझीही ती वहिनी आहेस ना. माझी या केकवर तेवढाच हक्क आहे, समजलं ना? सागर म्हणाला, ओ हो, हक्क अँड ऑल. दादा बघी, आतापासूनच हक्कांच्या गोष्टी करत आहे. अजून तर पुढं दिल्ली दूर आहे, मला तर वाटते. पूनम म्हणाली, सागर, तुझं तोंड बंद कर. सागर म्हणाला, तोंड बंद करणार तर केक कसा खाणार? तसंही तुझ्यापेक्षा मोठा आहे मी, जरा रिस्पेक्टने वाग. त्या दोघांचेही नेहमीचं तू मेमे सुरू झालं होतं. राज म्हणाला, सागर, स्टॉप, केक दे तिला. आहेस का तू असा केकसाठी वाद घालायला? सागर म्हणाला, मी कुठं वाद घालत आहे, हीच घालते माझ्यासोबत. राज म्हणाला, सागर, देतोस की नाही? राजने दटावून, ठीक आहे देतो. सागर बारीक तोंड करून बोलला आणि त्याच्यासोबत पूनमच्याही चेहऱ्यांवर विजयी स्मित पसरले. सागर म्हणाला, वहिनी, तू मला उद्या असाच केक बनवून दे, जो मी एकटाच खाईल, कोणालाही देणार नाही. सागर पूनमकडे पाहत बोलला. नंदनी म्हणाली, हो सागर, मी देईल बनवून तुला केक. चल आता जेवायचं ना? सागर म्हणाला, हो चल, मला तर खूप भूक लागली आहे. पूनम म्हणाली, तुला नाही, सर्वांनाच लागली आहे. सगळे जेवायला बसले. आज खूप दिवसांनी घर भरल्यासारखं वाटत होते. सागरची बडबड खूप दिवसांनी ऐकायला मिळत होती. पूनम मामाच्या गावची एक एक गोष्ट नंदनीला आठवून सांगत होती. मंगलाबाई आज एवढ्या शांत होत्या. राज म्हणाला, सागर, तुझी एक्झाम चालू असताना तू कसा काय आलास?
राजने त्याच्याकडे बारीक डोळे करत विचारले. सागर म्हणाला, वहिनी. नंदिनी म्हणाली, मीच बोलावले त्याला. राज, किती दिवस झाले आलाच नाही तो. पेपर लेट आहे त्याचा आणि वर त्याचा स्टडी झालेला आहे बोलत होता. फक्त प्रिपरेशन तेवढंच राहिले. मग काही दिवस घरी अभ्यास केला तर काय होतं? राज म्हणाला, तो घरी अभ्यास करतो, नुसता टाइमपास चालू असतो त्याचा. सागर म्हणाला, वहिनी. नंदिनी म्हणाली, आता करेल राज तो. करशील ना सागर? नंदिनी सागरकडे पाहत म्हणाले. सागर म्हणाला, हो वहिनी, मी नक्कीच करणार. नाही म्हणजे काय? करावाच लागेल. मी चांगले पर्सेंटेज आणलेले आहेस त्यावेळेस. आता बघच तू. पूनम म्हणाले, प्रत्येक वेळी असाच म्हणतो. सागर म्हणाला, पण यावेळेस मी आणले. तू बघतच राहशील. असंच गप्पा गोष्टी. जेवण झालं. जेवण झाल्यावर राज सागरच्या रूममध्ये गेला आणि त्याची एक्झाम सुरू होती असाच थोडी ना सोडणार होता त्याला. सागर म्हणाला, दादा अजून 2च पेपर झालेत. मी का खोटं बोलेल? राज म्हणाला, बरं, पण घरी मला तू टाइमपास करताना दिसला तर बघ. राज त्याला जवळजवळ धमकी देऊन आला. सागर म्हणाला, यावेळेस माझा अभ्यास झाला म्हटल्यावर पटत का नाही तेच समजत नाही. सागर पुटला होता. सागरच्या रूममधून राज त्याच्या रूममध्ये आला. पण रूममध्ये पाय टाकताच त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. समोर बेड पूर्णपणे फुलांनी सजवलेला होता. बेडवर गुलाबांच्या पाकळ्या विखुरलेल्या होत्या. बेडच्या बरोबरमध्ये वेगवेगळ्या जातींच्या फुलांच्या पाकळ्यांनी योग्य शेप देऊन हृदयांचा आकार काढला होता. वेगवेगळ्या जागी लावलेल्या वॉटर कॅन्डलने रूमच्या वेगवेगळे रूम प्राप्त झाले होते. बेड टेकून असलेल्या भिंतीच्या बरोबर नंदिनीचा आणि त्याच्या लग्नातील मोठा फ्रेम करून आणलेला फोटो लावलेला होता. बेडजवळील साईड टेबलवर त्याच्या आणि तिच्या जेजुरी लहानपण त्या टेबलवर सूट होईल एवढा फ्रेम केलेला फोटो वॉटर कॅन्डलच्या प्रकाशात अजून झळकत होता. तो ज्या जागी उभा होता तेथे एक गुलाबांची पाकळी सोडून हृदयांचा आकार काढत होता. त्याला तर आज आनंदाचा सुखद धक्काच मिळालेला होता. केव्हा ना रूममध्ये वातावरण पाहून काय प्रकार आहे हे लक्षात यायला त्याला वेळ लागला नाही. पण त्याला नंदिनी रूममध्ये दिसली नाही. त्याने नंदिनीला हाक मारण्यासाठी तोंड उघडलेच होते की समोरून तीच चालत त्याच्या जवळ येत होती. तिला पाहून तर त्याचे उघडलेले तोंड उघडेच राहिले. तो तिला पाहून हँगच झाला होता. लाईट ग्रे कलरची ट्रान्सपरंट नेट साडी तिने एक साईड पदर सोडून परिधान केलेली होती. त्यावर अगदी सूट होईल असं सिवलेस डिझायनेबल ब्लाऊज तिच्या गोऱ्या अंगावर उठून दिसत होतं. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, ओठांवर लिपस्टिक, केसात कधी नव्हे ते आज तिने गजरा मावळलेला होता. ती साडी जरा बेली बटनच्या खाली नेसलेली होती. त्यामुळे आणि एक साईड पदर सोडल्याने त्याची विशेष कमजोरी असलेली तिची गोरी उघडी नाजूक कंबर त्याला स्पष्ट दिसत होती. नंदिनी म्हणाली, राज. ती हळू आवाजात उच्चारली. त्याच्या अशा बघण्याने ती थोडी अस्वस्थच झाली होती. पण तिच्या हाकेकडेही त्याचं लक्ष नव्हतं. राज. तिने पुन्हा हाक मारली तसा तो भानावर आला. राज म्हणाला, काय? नंदिनी म्हणाली, असं नको बघूस ना. राज म्हणाला, मग कसं बघू? राज मुश्किलपणे हसत तिच्या थोड्या जवळ सरकत बोलत होता. नंदिनी म्हणाली, राज प्लीज. नंदिनी ब्लेशरने आधीच गुलाबी असलेले गाल अजूनच गुलाबी होत होते. राज म्हणाला, नंदिनी हे सर्व? नंदिनी म्हणाली, मी तयार आहे राज. नंदिनी खाली मान झुकत बोलली. तिचे टोमॅटोसारखे लाल झालेले गाल त्याला दाखवायचे नव्हते. राज म्हणाला, खरंच? नंदिनी खाली पाहतच म्हणाली. राज म्हणाला, माझ्याकडे पाहून बोल ना. राज बोटाने तिची हनुवटी वर करत बोलत होता. नंदिनी म्हणाली, मी पूर्णपणे तयार आहे राज तुझी व्हायला. नंदिनी त्याच्या डोळ्यात आरपार बघत बोलत होती. तसा राज मागे दरवाजांकडे वळला. नंदिनी म्हणाली, राज काय झाले? नंदिनी कपाळांवर आठ्या पाडत बोलत होती. राज म्हणाला, दरवाजा उघडाच ठेवायचा का? राज गालात हसत बोलला. त्याने पटकन दरवाजा लावून घेतला. तो परत नंदिनीकडे वळला. हळूहळू तो तिच्या डोळ्यात पाहत तिच्या जवळ येत होता. तसं नंदिनीची धडधड वाढत होती. तीही त्याच्या डोळ्यात पाहत होती. राज तिच्या अगदी जवळ आला. त्याने तिला पाठीमागून मिठीत घेतले. त्याचे हात तिच्या पोटांवर होते. तिच्या गजऱ्यांचा सुवासिक सुगंध त्याला वेळ लावत होता. राज म्हणाला, नंदिनी. त्याचा गरम श्वास तिला तिच्या सिवलेस तुकड्या खांद्यांवर जाणवत होता. त्यामुळे ती शहारत होती. तिने डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. तिलाही त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. त्याच्या गोड स्पर्शात तिला हरवून जायचे होते. राज म्हणाला,
तू खरंच तयार आहेस ना नंदनी? नंदनी म्हणाली, हो. नंदनी लाजेने खाली मान घालून झुकवत हळूवार उतरली. तसे राजने तिचे हात अजूनच घट्ट झाले. त्याने हळूच तिच्या उघड्या खांद्यांवर ओठ टेकवले आणि तिथेच ओठ फिरू लागला. त्याच्या ओठांच्या स्पर्शाने नंदनीच्या अंगात जणू वीज सरसरत होती. ही काहीतरी वेगळीच फिलिंग होती. त्याच्या या वेळेस थोड्या जास्त वाढलेल्या दाढी मिशी तिला टोचत होत्या. त्यामुळे तिला तो स्पर्श अधिकच बेधुंद करत होता. तिच्या पोटात फुलपाखरांसारखे उडत होती. त्याचे हात हळूवार तिच्या पोटांवरून सरकत होते. तशी तशी नंदनीच्या हृदयाची धडधड 100च्याच पटीने वाढत होती. तिच्या श्वासांची गती वाढलेली होती. राजने तिच्या खांद्यांवर फिरवणारे त्याचे ओठ विलग्न करून तिला स्वतःकडे वळवले. तिचे ते रसाळ होठ आणि तिच्या वाढलेल्या श्वासांमुळे तिच्या खालीवर होणाऱ्या ऊर पाहून त्याचा स्वतःवरचा संपूर्ण कंट्रोल गेला. त्याने तिला मिठीत घेत हळूवार तिच्या ओठात स्वतःचे ओठ मिसळवले. तो पेशन्सने तिच्या ओठांवर स्वतःच्या ओठांची मोहर उमटत होता. ती त्याला तेवढी साथ देऊ लागले. त्याचे हात तिच्या केसात आणि कमरेवर घट्ट रुतले होते. तिचे हात तिच्या केसात मानेवर अधूनमधून फिरत घट्ट होत होते. आधी त्यांची टेकडीवरची किस झाली असली तरी हा स्पर्श त्यांच्यातील नवखाचा होता. त्याच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा संचारलेली होती. त्याचे हात आता तिच्या पूर्ण शरीरावर फिरत होते, ज्यामुळे ती होश होत होती. धापणारा तिचा ऊर अधिकच धापू लागला होता. श्वासांवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. त्याचे ओठ आता तिच्या ओठांवर, गळ्यांवर, खांद्यांवर फिरत होते. तोही तिच्या नाजूक पायांच्या स्पर्शाने तितकाच वेडावलेला होता. तिच्यात बेधुंद होऊन तो गुंतत होता. त्याने हळूच तिच्या शरीरावरचा पदर खाली पाडला आणि स्वतःचे शर्ट काढून फेकले. त्याने तसेच तिला आपल्या बाहुपाशात उचलून घेतले. तो तिच्या डोळ्यात पाहत होता. तिचेही डोळे त्याच्या गहिऱ्या पाणीदार डोळ्यांवर स्थिरावलेले होते. दोघांच्याही डोळ्यात एकमेकांबद्दलची ओढ स्पष्ट दिसत होती. तिने त्याच्या गळ्यात हात गुंफले होते. त्याने हळूवार तिला बेडवर ठेवले. अजूनही तो तिच्या डोळ्यात पाहत होता. अनिमिष नजरेने त्याची नजर तिच्या गोऱ्याशा पायांवर गेली. त्याने लगेच बेडवर येऊन तिच्या त्या गोऱ्याशा पायांवर ओठ टेकवले. तिने पाय आकसून घेतले. तसाच किस करत तो हळूवार तिच्या शरीरांवर येऊ लागला. आता तो तिच्या उघड्या पोटांवर त्यांची ओठ फिरवू लागला. नंदनीला त्याचा स्पर्श आता असह्य होत होता. ती अधिकच मदहोश होत होती. तिने बेडचे चादर घट्ट मुठीत पकडले होते. दातांचे खालचे ओठ तिने गच्च पकडलेले होते. तो तसाच हळूवार किस करत वर तिच्या चरणांजवळ आला. तिने गुलाबी थरथरते ओठ त्यांची उत्तेजना वाढत होते. नंदनी, त्याने तिचे नाव उच्चारतानाही त्याने ते गरम श्वास तिच्या चेहऱ्यांवर आदळत होते. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. तो अनुष्णे नजरेने तिच्याकडे पाहत होता. तिने लाजून चेहराच बाजूला वळवला. तसा त्याने गालात हसत तिच्या चेहरा स्वतःकडे वळवला आणि तिचे ते रसाळ होठ पुन्हा स्वतःच्या ताब्यात घेतले. खूप वेळपर्यंत तो तिच्या ओठांना कुस्करत होता. तीही त्याला तेवढाच प्रतिसाद देत होती. नंदनी लाजेने चूर चूर होत होती. तिच्या गोऱ्या सुंदर नाजूक चेहऱ्यांवर तो चुंबनांचा वर्षाव करत होता. तिच्या खोल गळ्यांच्या अलीकडे एक आकर्षक तीळ होता. त्यावर त्याने ओठ टेकवले. त्याचे हात, त्याचे ओठ तिच्या संपूर्ण शरीरांवर फिरत होते. त्याच्या त्या प्रेमळ स्पर्शाने ती न्हावून निघत होती. पूर्ण शरीरांवर होत असलेल्या त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिचा रोमरोम शहारलेला होता. त्याने तिच्या ओठात ओठ मिसळले आणि हळूवार तिच्यात सामील झाला. तशी ती वेदनेने कळवळली, पण ओठ पूर्णपणे बंद असल्याने तोंडातून तो हुंकारही निघू शकत नव्हता. पण आता तिलाही मागे हटायचेच नव्हते. तिला आता त्या गोड वेदनांनाही सहन करायच्या होत्या. तिचे हात त्याच्या पाठींवर, केसांवर फिरू लागले. त्यावर त्याच्या स्पर्शांची पूर्णपणे धुंद चढली होती. तिचा प्रत्येक स्पर्श त्याला वेड लावत होता. त्याचे वाढलेले श्वासांनाच तिला तिच्या मानेवर जाणवत होते. त्या वॉटर कॅन्डलच्या प्रकाशात दोघांचेही शरीर उजळत होते. तो प्रकाशही जणू त्यांच्या मिलनाला साथ देत होता. सरत्या रात्री कधीतरी उशिरा दोघेही तृप्त झाले. त्याने तिच्या कपड्यांवर दीर्घ किस केला. तो बाजूला होताच तिने मोठा श्वास घेतला. थोडा वेळ पडून तिने बाजूच्या पडलेला त्याचा शर्ट अंगावर चढवला. एकमेकांच्या झालेल्या हव्याशा नवख्याशा स्पर्शाने ते दोघेही मोहरून गेलेले होते. दोघांच्याही चेहऱ्यांवर आज पूर्णतेचे समाधान होते. तिने शर्ट चढवल्यावर त्याने तिला मिठीत घेतले. तशी तीही त्याला बिलगली. राज म्हणाला, नंदनी. नंदनी आळसलेल्या आवाजात म्हणाली, हुंकारी. राज म्हणाला, थँक्स फॉर दिस स्पेशल गिफ्ट. मी ही रात्र कधीच नाही विसरणार. तो तिच्या केसांना कुरवाळत बोलत होता. ती काहीच रिस्पॉन्स देत नाही म्हणून त्याने तिच्या चेहऱ्यांकडे पाहिले.
तर ती त्याच्या कुशीत बिनधास्तपणे झोपून गेलेली होती. तिला पाहून तो गालातच हसला. आय लव्ह यू बायको. आज राज तिच्या निरागस चेहऱ्यांकडे पाहत पुटपुटला आणि तिला आणखीन घट्ट कवडाळून तोही झोपी गेला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.